घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगोदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संता या वार करी चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा स्वानुभवातून ज्यांनी समाधान जीवनात प्राप्त केलं ते कोणत्या साधनानं केलं याचं विश्लेषण करणारा हा अभंग आपल्या समोर विदित केलाय। संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे। लाटे पाटील परिवार चिंचोली तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर या परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई चांगदेव पाटील लाटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे। या घरातील त्यांचे सर्व मुलं त्यामध्ये श्री भास्करराव चांगदेव पाटील लाटे जे या घरातील ज्येष्ठ आहेत, श्री बाळासाहेब चांगदेव पाटील लाटे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर आपल्या कारखान्याचे जे नूतन संचालक आहेत, श्री राजेंद्र चांगदेव पाटील लाटे हेही आपल्या आई वडिलांचा वारसा पुढे जपतात। त्याचबरोबर या घरातील मातोश्री हौसाबाई यांच्या मुली सौ मैनाबाई मच्छिंद्र पाटील चितळकर, गंगा भागीरथी बेबीताई शंकरराव खेमनर, सौ लताताई मुक्ताजी फटांगरे, नातू आणि आमचे या परिवारातील जुने स्नेही, या परिवाराचे मार्गदर्शक, गावचे आणि परिसराचे सुद्धा मार्गदर्शक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कैलासवासी पोपटराव लाटे पाटील यांचे सुपुत्र श्री संजय पोपटराव पाटील लाटे, श्री गणेश उर्फ शंकर पोपटराव पाटील लाटे या निमित्तानं आवर्जून उपस्थित ज्यांनी सुंदर गायनानं आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ करून दिला असे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज पवार, खुडसरगाव तालुका राहुरी
गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण बाळकृष्णजी महाराज थेट पारनेरवरून आपल्या विनंतीस्तव या ठिकाणी उपस्थित झाले. कारण दिंड्यांचा कालावधी सुरू झालेला आहे आणि मग अशा कालावधीमध्ये गुणीजन महाराज मंडळींची उपलब्धता उपस्थिती, परंतु आपली सगळा हा परिवार आहे आणि त्या परिवाराच्या प्रेमाने सगळी मंडळी उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे ते आपल्या गावचे सुपुत्र वारकरी संप्रदायातील एक आदरणीय मान्यवर कीर्तनकार आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज गागरे, दुसऱ्या आमचे गुरुबंधू गावचे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण भोसले महाराज, दुसरे आमचे परमस्नेही गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, भजनी मंडळातील आमचे स्नेही दत्तूभाऊ, त्याचबरोबर भुजाडी पाटील, मृदंगाची साथ करणारे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा येथील आमचे सहकारी प्रसादजी महाराज तरवडे, ज्युनियर कॉलेजच्या स्पर्धा महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी झाल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रात 2 द्वितीय क्रमांक पूर्णपणे त्यांना मिळालेला आहे. संबंध महाराष्ट्राची स्पर्धा होती महाराष्ट्र स्तरावर. त्याचबरोबर विणेकरी महाराज असतील, आदरणीय आमचे परम स्नेही, या परिवाराचेही परम स्नेही हरिभक्तीपरायण चोरमले महाराज, आमचे नेवासकर महाराज, भजनी मंडळातले सगळे बाळासाहेब आणि सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी मंडळी, दादाभाऊ महाडिक, परिसरातल्या गावची सर्व भजनी मंडळी, आपल्या गावातील सर्व प्रमुख मंडळी, त्यामध्ये जालिंदर आप्पा काळे असतील, गावचे सरपंच सुरेशरावजी लाटे असतील, सन्माननीय गागरे पाटील असतील, समोर बसलेली सर्वच आदरणीय मंडळी, माता भगिनी, पै पाहुणे मंडळी, आपण सर्वजण आज मातोश्री हौसाबाई चांगदेव पाटील लाटे यांना ही आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतोय. आपल्या वृंदावन लॉन्स या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो. या वृंदावन लॉन्सचे मालक मॅनेजर यांनाही धन्यवाद दिले पाहिजे की आपल्या ग्रामीण भागात एक चांगली सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. सुंदर अशी साऊंड व्यवस्था देणारे साऊंड इंजिनियर आमचे सहकारी रविभाऊ चौधरी पोहेगावकर, आमचे व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, पत्रकार बांधव, सर्वजण आपण उपस्थित आहात. मला वाटतं प्रत्येक कुटुंबावरती जुन्या पिढीचं फार मोठं ऋण असतं आणि आपल्या संस्कृतीनं या वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी काही विधिविधान आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर घरातली वाडवडील माणसं ही देवतुल्य आहे आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये सेवा ही महत्वाची साधन आहे. सेवा हे धर्माचं मुख्य अंग आहे आणि या सेवेची सुरुवात कुठून होते तर ती आई वडिलांपासून होते. जेवढी सेवा आपण सगळ्यांनी केली पाहिजे, मग ती ईश्वर सेवा, धर्मसेवा, ग्रंथसेवा, राष्ट्रसेवा, समाजसेवा, निसर्गाची सेवा, मुक्या प्राण्यांची, भूतमात्रांची सेवा, अनेक सेवा आहे, गोर गरीब गरजू त्यांची सेवा. पण या सेवा ग्रंथाचा पहिला अध्याय काय आहे तर तो आई वडील आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि आपल्याला माहिती आहे, आता मी उपमा ग्रंथाची दिलेलीच आहे या सेवेला अध्यायाची, तर पारायण जर करायचं असेल तर ते प्रथम अध्यायापासूनच सुरू करावं लागतं. असं कधी होईल का की ज्ञानेश्वरीचं पारायण दुसऱ्या अध्यायापासून सुरू केलं मग म्हणायचं आम्ही पारायण केलं, तिसऱ्या अध्यायापासून सुरू केलं. आता काही उशिरा येणारे वाचक असतात, आपले नाईलाजानं आपल्याला त्यांना सहभागी करावं लागतं. पण पारायण हे खरं केव्हा होतं? ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण, साई सच्चरित्र ग्रंथाचं पारायण, जे पारायण आपल्याकडे होतात, गुरुचरित्राचं पारायण, पहिल्या अध्यायापासून त्याचा प्रारंभ होतो. म्हणून सेवारूपी या ग्रंथाचा पहिला अध्याय आई वडील आहे. आणि ध्यानात घ्या, पहिला अध्याय वाचला नाही तर पुढील ग्रंथाच्या वाचनाचं फल मिळत नाही. तसं ज्या घरात, ज्या कुटुंबात आई वडिलांची सेवा होत नाही त्यांनी सर्व देवांची सेवा केली आणि इतर सर्व सेवा केल्या
तरी सेवा घडत नाही, सेवेतलं पुण्य लाभत नाही. विठाला दुर्योधन सुद्धा धार्मिक होता. आता हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला जरा चमत्कारिक वाटलं असेल, पण आधारानं बोलायचं असतं म्हणून मी बोलतो. दुर्योधनानं दुर्वास ऋषीला घरी बोलावलं होतं. साधू संताला घरी कोण बोलावतो? जो धार्मिक आहे महाराज तोच बोलावतो ना. आपल्यासारखी सज्जन माणसं आज बघा, सगळे आपले महाराष्ट्रातले वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. चिंचोली गाव हे या महामार्गावरचं गाव आहे, नगर मनमाड महामार्ग. आणि मी आल्यावर आप्पांशी महाराजांशी बोलत होतो मगाशी, तर जवळजवळ 50-60 दिंड्या मला वाटतं आपल्या गावामध्ये अन्नदानाच्या निमित्तानं या काळात येतात. आणि चिंचोली गावचे तुम्ही सर्व ग्रामस्थ, इथे असलेले नसलेले सर्व जेवढे ग्रामस्थ आहे, प्रत्येक जण या सेवेत सहभागी होतो. कोणी व्यक्तिगत दिंडी जेऊ घालतं, काही जण एकत्र सामुदायिकरित्या करतात. आप्पा मला म्हणाले, काही परिवार आमच्याकडे असे की एकेकाकडे 4-4, 5-5 दिंड्या एकाच परिवाराकडे. मला वाटतं आलेल्या पाहुण्यांनी आपण सगळ्यांनी चिंचोलीकरांचं टाळ्या वाजवून अभिनंदन आपण केलं. तुम्ही सगळी मंडळी जी सेवा करताय महाराज, फार महत्वाची आहे, मोलाची आहे. आणि या महामार्गावर जेवढी गावं आहेत, महाराष्ट्रातून येणारे सगळे महामार्ग जे पंढरीकडे येतात, मला वाटतं भक्तीचा सागर हा त्या कृपा सागराला भेटायला जातो, नाही का? कृपा सागर परमात्मा आहे, तो कृपा सिंधू म्हटलेला ना. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, तुझ कृपा सिंधू म्हणतील. आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी, आपुला तू बोल साच करी. पांडुरंग परमात्मा कृपा सागर आहे, कृपा सिंधू आहे, कृपेचा समुद्र आहे. आणि महाराष्ट्राच्या गावागावात, खेडेगावात, शहरात, वाडी वस्तीवर राहणारे सर्व जाती धर्माचे बांधव, भाविक, भक्त होऊन त्याच्या दिशेनं हा महासागर, तिकडे भक्तीचा महासागर, हा भक्तीचा महापूर त्या सागरामध्ये जाऊन सामावतो. पण मायबाप हो, पंढरपुरात गेल्यावर खरोखर समुद्राचाच अनुभव येतो. समुद्रामध्ये जसं किती पाऊस झाला आणि किती नद्या बारमाही वाहिल्या, तरी समुद्र काही त्याची मर्यादा सोडत नाही, सामावून घेतो, सामावून घेतो. दरवर्षी पंढरपुरात गेल्यावर आश्चर्य वाटतं की एवढे 20, 25, 30 लाख लोक हे पंढरपूर कसं काय सामावून घेत. एवढ्या लोकांना जागा मिळते, एवढ्या लोकांना पाणी मिळतं, एवढ्या लोकांना अन्नदान मिळतं. अर्थात आपल्यासारखे अनेक सेवा करणारी माणसं आहे. मला हे सांगायचंय, साधू संताची सेवा धार्मिकतेशिवाय घडत नाही, वारकऱ्याची सेवा पूर्व पुण्याईशिवाय घडत नाही. आणि दुर्योधनानं सुद्धा दुर्वासाला बोलावलं होतं, पण ही सेवा अपवादात्मक आहे, तुमच्यासारखी नित्यनियमाची नाही आहे. तुम्ही नित्य देवपूजा करता, नित्य ग्रंथ वाचता, तुम्ही नित्य नामस्मरण करताय, नित्य वारीला जाता, नित्य एकादशी, सोमवार, चतुर्थी करता. दुर्योधन लहरी आहे, आणि लहरी माणूस हा नित्यनेम करत नसतो. विठाला आमच्या सगळ्या गुरुबंधूंना विचारा, महाराष्ट्रात अशी अनेक माणसं मी पाहिलेली आहे की ज्यांनी मोठे मोठे धार्मिक उत्सव केलेत, पण एखादा उत्सव ते करतात, परत 10 वर्ष देवाच्या पाया पडत नाही. याला लहरी मोहम्मद म्हणतात. असे लय पाहिले आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. निवडणूक आली म्हणून हे जे उत्सव असतात, आपल्या भागात कमी आहे ही प्रथा. आपल्याकडे नित्यनेमाचे उत्सव करणारे लोक आहेत, पण आम्ही पुणे, मुंबई या भागामध्ये महाराजांचं जाणं तर भरपूर असतं. आम्ही पाहतो, ज्याला नगरसेवक व्हायचंय तो सप्ताह ठेवतो, कीर्तनच ठेवतो. ज्याला आमदार व्हायचंय तो काय खटपट करतो. लहरी मोहम्मद आहे. आणि लहरी माणसाचा परमार्थ खरा असतो काय? दुर्योधन लहरी होता, लहरी.
म्हणून एकाच साधूला एकदाच बोलावलं, बाकी काय तो साधू संतांच्या भानगडीत पडलेला, पण धार्मिक होता, सेवा केली. त्यानं बोलावलं खरं दुर्वासाला, परंतु मायबाप हो, दुर्वासाचे आशीर्वाद जरी मिळाले तरी दुर्योधन तरला नाही. दुर्योधन हा उद्ध्वस्त झाला, बर्बाद झाला. 100 भाऊ मारले गेले, राज्य गेलं. कारण सांगतो, मला ज्या विषयावरून मी सुरुवात केली, दुर्योधनानं साधूचा जरी आशीर्वाद घेतला एकदा का होईना, पण त्यानं आई वडिलाचा आशीर्वाद घेतला नाही. हे अधोरेखित करा, याच्या खाली अंडरलाईन करा. दुर्योधन का बर्बाद झाला याचं मूळ कारण आहे. संबंध महाभारत ग्रंथात कुठं असं दिसत नाही की दुर्योधन, दुःशासन आणि कौरवांनी आपल्या आईवडिलाचा अभिष्ट चिंतन सोहळा केला, आपल्या आईवडिलाला तीर्थयात्रेला घेऊन गेले, दसऱ्याच्या दिवशी आपल्या आईवडिलाच्या पाया पडले, सोनं दिलं, संक्रांतीच्या दिवशी तीळ घेतले. मला सांगा बाबा, तुम्ही पण सगळे धार्मिक आणि अभ्यासू मंडळी आहात, तुम्ही तरी कुठं वाचलंय का असं? कौरव हे करूच शकत नाही, दुर्योधन हे करू शकत नाही, आणि दुर्योधनाच्या वृत्तीची माणसं आजही करत नाही. पण ध्यानात घ्या, ते बर्बादीच्या उंबरठ्यावर आहे. जे आपल्या आईवडिलाकडे दुर्लक्ष करतात, जे आपल्या ग्रंथाकडे दुर्लक्ष करतात, जे आपल्या घरातल्या कुलाचार, सदाचार आणि सेवा मार्गाकडे दुर्लक्ष करतात, पैसा, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी याच्या मागे जी माणसं काही वाहवत चाललीत, पैसा वाईट नाही आहे, पण वाहवत जाऊ नये त्याच्या मागे, तेच सर्वस्व नाही. पद, प्रसिद्धी या गोष्टी योग्यपणानं, योग्य वेळी, योग्य माणसांना मिळाल्याच पाहिजे, पण आपल्यासारखी शहाणी माणसं त्याच्या मागे वाहवत जात नाही. आमच्या लाटे पाटील परिवारासारखी, आपल्यासारखी माणसं आपल्या घरातला सदाचार, कुलाचार सांभाळतात, वाडवडिलांच्या परंपरा सांभाळतात, भजन, कीर्तन, अन्नदान जपतात. आणि मला असं वाटतं हेच नेमकं कौरवांकडून घडलं नाही. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडितापर, करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, केली बभूत परनीता, केली बभूत परनीता, केली बभूत परनीता, केली बभूत परनीता, नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित, नाबडे पुराण बैसले सर. मला आजही या गोष्टीचं समाधान वाटतं की पुष्कळ गावागावांमध्ये, जुन्या पिढीत तर धार्मिक मंडळी भरपूर आहेतच, पण नव्या पिढीत सुद्धा धार्मिक विचार संस्कार असलेली अनेक मंडळी आहेत, जे आपली शेतीवाडी, नोकरी, व्यवसाय जे काही आहे ते सांभाळताना अनेक मुलं मुली सुना आपल्या घरातला देवधर्म सांभाळतात, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा करतात, अतिथीची सेवा करतात, ग्रंथाची सेवा. आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा व्हावी, आणि ती होते प्रत्येक घरामध्ये. अगदी आपल्या महाराष्ट्रात, भारतात आपण पाहिलं, एखाद्या झोपडीत जरी आपण गेलो हिंदू धर्मीयाच्या, तरी 2 विटा ठेवलेल्या असतात मायबाप हो, त्याच्यावर एक छान कपडा धुवून ठेवलेला असतो, आणि त्याच्यावरती 2 देव ठेवलेले असतात. म्हणून आमच्या गरीब माणसाची झोपडी असली तरी तिथे देवघर असतं बरं. आणि ही त्या घराची शोभा आहे, ही त्या घराची श्रीमंती आहे. ती झोपडी सुद्धा अशी श्रीमंत आणि फार गोड वाटू लागते, कारण तिथे देव आहे. महाल सुद्धा उदास वाटतो. श्रीकृष्ण दुर्योधनाला भेटायला गेले होते हस्तिनापुरामध्ये.
कौरव पांडवांचं युद्ध होऊ नये म्हणून. पण कृष्णाला करमलंच नाही बुवा तिथे त्या महालामध्ये, आणि म्हणून चर्चा तर निष्फळ झाली. दुर्योधनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा युद्धात समेट घडला पाहिजे, नको युद्ध करू. भगिनींनो बोलू नका, कीर्तन झाल्यावर गप्पा मारा बरं. विनंती, अजिबात बोलू नका कीर्तन होईपर्यंत. तो आजीचा अपमान आहे, ध्यानात ठेवा. आपण ज्या समारंभाला आलो त्या समारंभाचा सन्मान आपण प्रत्येकाने ठेवला पाहिजे. विठाला 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 हो. आणि संप्रदाय आपल्या या एका नियमानं शिस्तीने चालतो, त्यामुळे आपण त्या संप्रदाय सेवेचा सुद्धा आदर आपण सगळेजण करत असतो, तो केला पाहिजे. पुरुष असो, भगिनी असो, सर्वांनी. दुर्योधनाच्या त्या महालातून भगवान निघाले तातडीनं. दुर्योधन की छोड मिठाई साग विदुरा घर खायो, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. बडे बडे मंदिर कोण काम के, भाव आदर नाही पावे. मोठा महाल आहे पण जिथे माणुसकी नाही, आपुलकी नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, ते काय कामाचं. कबीर महाराजांचा एक दोहा आहे, ते म्हणतात, आपुलकी प्रेम नसेल तर अशा घरी जाऊ नका, सोन्याचा पाऊस पडत असला तरी. आप नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नीर, उस घर मत जाइए कंचन बरसत नीर. कबीरांचं बोलणं हे नेहमी स्पष्ट. कंचन बरसत नीर, सोन्याचा पाऊस पडत असला तरी अशा घरी जाऊ नका. पाहुणा असेल, रावळा असेल, मित्र असेल, कोणी असेल, पण आपुलकी नाही, प्रेम नाही, जाण्यात काय अर्थ आहे. याच्या उलट कबीरांनी आणखी एक दोहा दिला, आप है आदर है नैनो में नीर, उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. आप है, आदर है, आपुलकी आहे, आदर आहे. मग दगडाचा पाऊस पडत असला म्हणजे जरा गरिबी असली अशा घरी, तरी अशा पाहुण्यांना डावलून जाऊ नका गड्या. गरीब पाहुणा असेल पण आपुलकी आहे, प्रेम आहे, 5 मिनिट ब्रेक लावा तुमच्या 4 चाकी गाडीला. मोठे असाल तुम्ही, पण मोठे असले तरी प्रेम हे गरीबाकडूनच मिळतं, हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला मंगली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाम भगवान की जय. पण आपल्या घरातला कुलाचार सदाचार सांभाळणं ही आपली परंपरा आहे, आणि पांडवांनी तो कुलाचार सदाचार सांभाळला. मी कौरवांचं उदाहरण दिलं, त्यांनी कधी आई वडिलांची सेवा केली नाही, आशीर्वाद घेतले नाही. राज्य होतं, संपत्ती होती, शक्ती होती, तरी सुद्धा कौरव वाचले नाही. सगळं असून वाचले नाही बरं. आणि म्हणून पुण्य कमी पडलं ना, पैसा कामाला येत नाही आणि प्रसिद्धी कामाला येत नाही. पुण्य कमी पडू नये याची काळजी घेणं म्हणजे परमार्थ. आणि म्हणून या मातोश्री हौसाबाईच ना, हौसाबाई सारखी, हौसाबाई चांगदेव पाटील लाटे, ही जी पिढी होती, इथे जी वाडवडील पिढी बसलेली आहे, या पिढीचं वैशिष्ट्य राहिलं. त्या काळामध्ये पैसा फार कमावण्याची साधनच नव्हती आणि त्यामुळे पैसा थोडासा कमी पाहायला मिळत होता. पण या माणसाने पुण्य फार कमावलं, फार कमावलं. आणि त्या पुण्याचा परिणाम हे आपलं जीवनही शेवटपर्यंत निष्कलंक आणि समाधानानं व्यतीत करू शकले. आणि आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे तुम्हा आम्हालाही उभं करण्याचं काम या पिढीनं केलं. त्या पुण्यबळामुळं ते झालं, पुण्यबळ. आणि म्हणून घरामध्ये देवपूजा व्हावी, घरामध्ये ग्रंथ वाचन व्हावं, घरामध्ये व्रत उपवास असावे, घरामध्ये वडीलधाऱ्यांची सेवा व्हावी, घरात येणाऱ्या अतिथीचा पूजन सत्कार व्हावा, आपल्याला जमेल तसा. नका तरी हे हो, नका देऊ अन्न, भुकाचे जीवन तरी माझा, भुकाचे जीवन तरी माझा, भुकाचे जीवन
निदान प्रेमानं आदरानं पाणी तरी द्यावं हे तुकाराम महाराज लिहून ठेवतात 450 वर्षापूर्वी. फुकाचे जीवन. आणि मला समाधान वाटतं आपल्यासारख्या अनेक सज्जन मायबापांनी प्रत्येक कुटुंबाने अजूनही हे जपलेलं आहे. बरं, आपल्या गावखेड्यामध्ये किती घाई असली माणसं म्हणतात चहा घेऊन जा, थोडं बसा, तसं जाऊ नका, विनमुख जाऊ नका. कारण आमचे नाथ बाबा पैठणचे म्हणतात विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. आपल्या दारातून कोणी विनमुख गेलं तो आपल्या घराण्याचं पुण्य घेऊन जात असतो. आणि म्हणून पांडवांनी काय केलं? पांडव राज्यातून बेदखल झाले होते. वडिलांच्या काळापासूनच वनवास नशिबी आला. पांडव वनवासाला गेले हे अर्ध सत्य आहे. त्यांचे वडीलच वनात गेले होते हे आपल्याला मूळ ध्यानात घ्यावं लागतं. कारण शाप मिळाला. एका ऋषीला चुकून मारलं गेलं, हत्या झाली, हरिण समजून ऋषीला. जसं दशरथ राजाचं झालं तेच पंडू राजाचं झालं. हो, कधी कधी शहाण्या सुरत्या माणसाकडून सुद्धा नकळत चूक होते आणि त्याचेही परिणाम भोगावे लागतात. मग जे जाणीवपूर्वक चुका करतात ते कसे सुटतील हा खरा प्रश्न आहे. जे नकळत चुका करतात त्यांना त्याच्यातून पार पडल्याशिवाय पर्याय नाही. दशरथ राजाकडून नकळत चूक झाली ना मायबापू. पंडू राजाकडून चूक झाली. मी आता ती सगळी कथा कीर्तन बाजूला राहील, ते आणखी विषय लांबत पांगत जाईल. आणि म्हणून पंडू राजाला रोग झाला. प्रपंच तो करू शकत नव्हता, शापच तसा मिळाला. राणी कुंती माद्री यांना घेऊन राजा वनामध्ये राहू लागला. म्हणजे राज घराण्यातला हा माणूस. पण जीवन हे असं आहे की ते सगळे दिवस दाखवतं बरं का तुम्हा आम्हाला. जीवनामध्ये सगळे सुखाचे दिवस नाही. आणि आपण हे आपल्या घरातल्या या पिढीला शिकवलं पाहिजे. हल्लीच्या पिढीला हल्ली सहनच होत नाही. अहो हे जे जुने माणसं आहेत यांनी फार काळ दिवस पाहिलेले आहेत. असे दिवस आपणही आपल्यालाही आठवतात की घरात पीठ नाही, घरात भाजी नाही, तेल नाही. हे आपल्यालाही सगळ्याला. कारण आपण सगळेच ग्रामीण भागातले, शेतकरी कुटुंबातले, गोर गरीब या सगळ्या परिस्थितीतून आलेली माणसं आपल्याला माहिती आहे. पण जुन्या काळामध्ये सहन करण्याची शक्ती होती. गरिबी सहन होत होती, अपमान झाला सहन होत होता, तोटा झाला सहन होत होता, मनाविरुद्ध घडलं सहन होत होतं, वडीलधारे रागावले सहन होत होतं. आज सगळ्या शक्तीने जग परिपूर्ण झालंय. ज्ञान शक्ती, शस्त्रशक्ती, तंत्रशक्ती, मंत्रशक्ती सगळंच आहे. तंत्रज्ञान बघा ना, इथून मिसाईलचं बटन दाबलं का ते 2000 किलोमीटर जाऊन पडतं. भारतानं मागे पाकिस्तानला दहशतवादी जे काही त्यांचे आड्डे आहेत त्याच्यावरती हमला केला आणि त्यांना धडा शिकवला. या भास्कर पाटील या बस. आपले तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक नेते अण्णासाहेबजी भास्कर उपस्थित झाले. भेटून जायचंय तुम्हाला. शुभेच्छा आहे, काय हरकत नाही. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. विठाला विठाला हो. लग्नतिथी आहे आज सुद्धा. त्यांनी सांगितलं भेटून शुभेच्छा देऊन आपली श्रद्धांजली अर्पण करून ते निघालेले आहे. विठाला सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आपल्या घरामध्ये पुण्य कमी पडू नये. आणि पांडवांनी ते केलं. पंडू राजाला वनवास झाला, कुंती माद्रीला जावं लागलं, पुढे मुलं जन्माला आली, पंडू राजाचा मृत्यू झाला. आणि या मुलांना शिकवण्याचं काम कुंतीनं केलं. कारण माद्री ही जी धाकटी आई होती पांडवांची, ही सती गेली होती पंडू राजा बरोबर. कुंती सती जात होती, पण माद्रीने सांगितलं की बाईसाहेब तुम्ही बुद्धिमान आहात, हुशार आहात, ज्येष्ठ आहात, नवऱ्याच्या पाठी या 5 लेकरांना सांभाळण्या एवढी बुद्धी आणि सामर्थ्य माझ्यात नाही, ते तुमच्यात आहे. पूर्वीच्या माणसांचं हेही वैशिष्ट्य होतं
की आपली क्षमता जाणून ते वागत होते. मला वाटतं ज्या ज्या व्यक्तीला आपली क्षमता कळते आणि त्या क्षमतेप्रमाणे तो वागतो त्याचा अपमान जगात कधी होत नाही. आपल्या क्षमतेचा अंदाज न घेता अवास्तव अपेक्षा आपण ठेवू लागलो जीवनात की ठाई ठाई अपमान होतो. विठाला विठाला मात्रीने सांगितलं तुमच्या एवढं मी नाही सांभाळू शकत या मुलांना. सती जायचंय तर मी जाते ना, पण या लेकरांचं कल्याण होईल. याला म्हणतात त्याग, याला म्हणतात घरातला विचार, याला म्हणतात घरातला एकोपा. घर चालतात कशी? त्यागानं चालतात. आजही घरामध्ये आपल्यासारखे अनेक स्त्री पुरुष त्याग करतात. भाऊ भावासाठी त्याग करतो, पत्नी पतीसाठी त्याग करते, कधी वडीलधारी माणसं पुढच्या पिढीसाठी त्याग करतात. आणि हा एकमेकासाठी केलेला त्याग हाच कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढतो, पुढे घेऊन जातो. ध्यानात घ्या, तुमच्या आणि माझ्या जीवनात जर काही चांगलं थोडं बहुत घडलेलं असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे, बारकाईनं आठवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपल्यासाठी, आपल्या आजची ही स्थिती जी आपल्याला प्राप्त झाली त्याच्यासाठी कोणी कोणी त्याग केलाय, कोणी कोणी कष्ट घेतले, कुणी कुणी आपल्याला पुढे पाठवण्यासाठी स्वतःहून मागे राहिले. त्याला त्याग म्हणतात. विठाला आणि म्हणून पांडवांनी पुढे आपल्या आईचं मार्गदर्शन. पण ध्यानात घ्या मायबाप हो, पांडवांनी कधी आईला, वनात होते, अडचणीत होते, पण आईला विसरले नाही, देवाला विसरले नाही. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवी. सतत देवाचं स्मरण आहे, सतत आईची आज्ञेचं पालन आहे, सदाचरण आहे, शास्त्राचं पालन आहे, स्वैराचार नाही आहे, दुराचार नाही, अनाचार नाही, अत्याचार नाही, सदाचार संपन्न जीवन पांडव जगले. आणि त्याचा परिणाम असा झाला की गेलेलं राज्य मिळालं आणि असलेली कीर्ती अधिक वृद्धिंगत झाली. कीर्ती तर होतीच त्यांच्याकडे, कारण सज्जन माणसाची परिस्थिती ढासळली तरी कीर्ती संपत नसते, ध्यानात ठेवा. आणि दुर्जन माणसाची परिस्थिती मोठी झाली तरी पैसा येतो पण कीर्ती मिळेलच याची खात्री नाही. आणि म्हणून प्रत्येक आमच्या तरुण पिढीतल्या बंधू भगिनीने एक ध्यानात ठेवावं, नुसते पैसे कमवू नका, कीर्ती मिळवा. आणि कीर्ती सेवेनं होते. आईवडिलाची सेवा करा, गोरगरिबाच्या उपयोगी पडा, शास्त्राला धरून राहा, सदाचार संपन्न राहा. एखादी गोष्ट जास्त मिळेल कमी मिळेल चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आज हे का सांगावं लागतंय? त्याचं कारण शास्त्र सोडून वागणारा वर्ग अधिक वाढत चालला. कायदा मोडून वागणारा वर्ग हा अधिक, कायद्याची भीती राहिलेली नाही, शास्त्राचं भय राहिलेलं नाही, वडीलधाऱ्यांचा धाक राहिलेला नाही, माणूस माणसाला जुमानायला तयार नाही. आणि अशा वेळात, अशा काळामध्ये स्वैराचार निर्माण होतो आणि स्वैराचारी समाज हा उद्ध्वस्त होत असतो. विठाला 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 विठाला. अनेक चांगले परिवार आजही योग्य दिशेने चाललेत. काहीतरी सदाचार आहे, काहीतरी सद्विचार आहे म्हणून चाललेत. संयम आहे, सद्विचार आहे, सत्संगती आहे, सदाचार आहे. त्याचं हेच मूळ तुम्हाला सापडेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या जगासमोर हाच अनुभव आज व्यक्त करतात. महाराज म्हणाले, मला माझ्या जीवनामध्ये गरिबी, श्रीमंती, मान अपमान सगळं पाहावं लागलं. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. महाराज म्हणले, मला काही सगळा मानच नाही मिळाला, अपमानाचे दिवस आले, सगळा नफाच नाही झाला, तोटाही झाला, सगळा सुकाळच नाही आला, दुष्काळही आले, सगळे जीवनात गोड प्रसंग नाही, कटू प्रसंगही आले. पण या सगळ्यामध्ये माझं समाधान टिकून राहिलं. त्याचं कारण मी भगवंताचं नाम, त्याची भक्ती
आणि आध्यात्मिक मार्गापासून कधी बाजूला झालो नाही, सदैव त्यात रममान राहिलो. अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान. जीवनातला सगळ्यात सुखद अनुभव जो आहे की आपलं चित्त समाधान स्थितीत असावं, हा सुखद अनुभव आहे. चित्त जर समाधान नसेल तर मग असलेले भोग सुद्धा माणसाला दुःखासारखे वाटतात. आणि चित्त जर समाधान असेल, तुकाराम महाराज म्हणतात, विष सुद्धा सोन्यासारखं वाटतं. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने. चित्त समाधान वाटे सोने, तरी विष वाटे सोने, तरी विष वाटे सोने. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. काय या संतांचे उपकार आहे हो आपल्यावर, माऊली तुकोबाराय आणि सर्व संत. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी लागणारा विचार, धैर्य, संस्कार त्यांनी अभंगातून आपल्याला देऊन ठेवला, ओवीतून दिला. हे धन आहे, फार मोठं धन आहे. जसं घरात 2 पैसे जर ठेवलेले असतील तर ते कधीतरी अडचणीत उपयोगाला येतात, तसं या सृष्टीच्या आणखी पुढे हजारो वर्ष वाटचालीमध्ये हे विचार धन उपयोगाला येणार आहे. हीच ज्ञानेश्वरी, हाच गाथा, ही गीता, हे रामायण, हे भागवत, महाभारत. समाजाचा तरुणोपाय यातून होणार आहे. वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम संत विचार करणार आहे. आणि म्हणून समाधान जर चित्त असेल, विष वाटे सोने. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा अनुकूल वाटते. सॉक्रेटिसचं उदाहरण आहे. ग्रीक तत्ववेत्ता, तत्वज्ञानीच होता, फिलॉसॉफर होता, फार मोठा जगातला. आणि तो प्रवचन देत होता. एक दिवस त्याच्या घरी काही मोजके असे अभ्यासू माणसं आलेली, तो त्यांना सांगत होता. पण शेवटी घर प्रपंचाचे नियम काही सुटत नाही. सॉक्रेटिसची पत्नी आली, तिने सांगितलं, हो घरामध्ये किराणा सामान नाही, संध्याकाळच्या भोजनाची पंचायत आहे लेकरा बाळांची, तेव्हा जा आणि दुकानातून काहीतरी करून थोडंसं सामान घेऊन या. पण आपल्याला सांगतो मी, जी माणसं मोठ्या सेवेत गुंतलेली असतात ना, त्यांचा प्रपंचाकडे दुर्लक्ष होतं. समाज सेवेतल्या अनेक माणसांचं प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं, हे आपण गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत पाहिलेलं आहे. शास्त्रज्ञ होऊन गेलेले अनेकांचं प्रपंचाकडे, संत महात्मे जे जे होऊन गेले अनेकांचं प्रपंचाकडे. चोखोबाराय वारीला निघाले आणि पत्नी गरोदर होती. सांगितलं, जाता जाता तुमच्या बहिणीला पाठवून द्या, वारीला जा पण बहिणीला पाठवून द्या. चोखोबारायांच्या तेही ध्यानात नाही राहिलं. त्याचं कारण दिंडीत सामील झाले, टाळ मृदंगाचा गजर सुरू झाला आणि त्या टाळाच्या नादामध्ये देहभान हरपून गेले. गुळगुळा वाजते टाळ, गुळगुळा वाजते टाळ.
नादर नादर साळ उदो झाला पाहली वेळ उदो झाला पाहली वेळ उठावाचे वदा गोपाळ गा उठावाचे वदा गोपाळ गा उठावाचे वदा गोपाळ उठावाचे वदा गोपाळ गा कैसा वासुदेव बोल 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 गुळ गुळावाजती टाळ गुळ गुळावाजती टाळ घोडावादती टाळ घोडावादती टाळ झण झणा नादर साळ झण झणा नादर साळ उदो झाला पाहली वेळ उदो झाला पाहली वेळ उठावाचे वदा गोपाळ गा कैसा वासुदेव बोल तो बोल कैसा वासुदेव बोल तो बोल फार मोठी देणगी आपल्याला हे टाळ मृदंग वीणा प्रत्येक गावी पोहोचलेला आहे आणि हा आज नाही 700 वर्षापूर्वी. आणि हा टाळ मृदंग वीणा काय करतो? दुःख विसरायला लावतो, निराशा घालवतो, आत्मविश्वास निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो, वाईट विचार घालून सद्विचार निर्माण करतो. हे सामर्थ्य आहे टाळ मृदंगामध्ये, पोथी पुराणामध्ये. आणि म्हणून आपल्या गावात आणि घरात जोपर्यंत हे आध्यात्मिक साधन आहे तोपर्यंतच आपलं गाव आणि घर सुखी आहे. ज्या दिवशी ज्या गावामध्ये टाळ मृदंगच शिल्लक राहणार नाही, वाजवणारे राहणार नाही, मायबाप हो, तो चिंतेचा दिवस आहे, तो दुःखाचा दिवस आहे. कारण त्यानंतर ते सुख आणि ती संस्कृती तिथे शिल्लक राहील की नाही. म्हणून चिंचोली सारखी आणि अनेक आपल्यासारखी चांगली गावं अजून आहे की ज्यांनी टाळ पखवाज जपला, पोथी पुराण जपलं, महापुरुषांचे विचार संस्कार जपले. मला एवढंच सांगायचं आहे, चोखोबा महाराज दिंडीला निघाले, विसरून गेले ना स्वतःला. आणि शेवटी पांडुरंग आले आणि त्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, हाकावारी वहिनी उघडा हका मारे वहिनी उघडा दार, हका मारी वहिनी उघडा दार. कोखोबाची बहीण झाला वहिनी उघडा दार, हाकावारी वहिनी उघडा दार, हाकावारी चोखोबाची बहीण वहिनी उघडा दार, हाकावारी वहिनी उघडा जे सेवा कार्यात रमलेली माणसं, स्त्री पुरुष, त्यांचं प्रपंचाकडे दुर्लक्ष झालंच, स्वतःकडे दुर्लक्ष झालं. स्वतःच्या प्रकृतीकडे, स्वतःच्या संततीकडे, स्वतःच्या शेती भातीकडे दुर्लक्ष झालं. आणि आजही ज्या ज्या माणसांना समाजाचं काम करायचंय, त्याग करावाच लागतो. थोडंसं दुर्लक्ष, थोडासा वेळ अधिक द्यावा लागतो, त्याच्याशिवाय ते सेवा होत नाही मायबाप. आणि म्हणून सॉक्रेटिस प्रवचन चाललंय, हे रंगलंय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा नित्य आहे, चिरंतन आहे, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही.
आणि आत्मतत्वाव्यतिरिक्त परमात्म तत्वाव्यतिरिक्त हे भौतिक जगत जन्मणार मरणार क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. सॉक्रेटिस सांगत होता. बायको म्हणाले अहो संध्याकाळी खाय प्यायला काही नाही, ते बघा हे बंद करा, घ्या भैरवी, बंद करा तुमचे. सॉक्रेटिस म्हणले थांबा थांबा थांबा, थोडस राहिला, थोडा विषय राहिला, एवढा सांगतो. आणि मला असं वाटतं कीर्तनकार, व्याख्यातान, भाषण करणारा स्टेजवरून जर म्हणला ना आटोपतो लवकर, समजायचे बरंच लांबणार दिसतंय अजून. कारण तो त्या विषयात रमला की पुढे पुढे जातो. आज नाही, आपण बरोबर 12 वाजता थांबतो, त्याची काही काळजी नसावी. 10:15 बरोबर सुरुवात झालेली आहे आणि 12 वाजता, कारण अन्नदान आहे. आमच्या लाटे पाटील परिवार, भास्करराव, बाळासाहेब, राजेंद्र, तिघे बंधू, 2 पुतणे, सगळा परिवार. या लाटे पाटील परिवाराचं आणि आमचं व्यक्तिशः सुद्धा खूप कौटुंबिक नातं, जिव्हाळ्याचं. कैलासवासी पोपटराव पाटील लाटे यांच्यापासून या भागात आलं गेलं, त्यांच्याकडे जावं, कधी जेवण, कधी नाश्ता, चहा पाणी, आदराने त्यांनी बोलवावं आणि आमच्यासारख्या वारकऱ्यांनी जावं यावं. असं एक धार्मिक कुटुंब, संस्कार संपन्न कुटुंब. आणि या संस्काराची श्रीमंती या कुटुंबाला जी मिळाली ती कैलासवासी चांगदेव पाटील लाटे आणि मातोश्री कैलासवासी हौसाबाई यांच्यापासून ही श्रीमंती या परिवाराला मिळाली. विठाला 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 कणिक लावून घे. आवाज कसा येतो? बंद नको करू, चालू बंद नको. मुद्दा असा आहे की आपल्याला या जीवनामध्ये जी मोठी माणसं जेवढी दिसतात ती त्यांच्या सेवेमध्ये रमलेली. पत्नीला राग आला सॉक्रेटिसच्या आणि तिनं भांडे आपटायला चालू केले मध्ये. मग शेवटी प्रत्येक घरात जे घडतं तेच घडलं. लांबे पाटील ते बाकीचे श्रोते म्हणाले महाराज आता आटपून घ्या, आता तरी पुंडलिक वरदा घ्या. ते म्हणले थांबा थांबा, थोडा राहिला, 2 मिनिटाचा विषय राहिला, एवढा जरा टॉपिक पूर्ण करतो. आणि मायबाप हो, जी माणसं कळकळीनं विचार देणारे असतात त्यांच्या मनामध्ये ही भावना असते. शेवटी त्या पत्नीला राग आला आणि एक पाण्याचं भांडं आणलं भरून, ओतलं डोक्यावर नवऱ्याच्या, सॉक्रेटिसच्या. अहो केव्हाच सांगते तुम्हाला, आवरून घ्या काहीतरी या संध्याकाळच्या लेकरा बाळांचं खाण्याचं बघा. पाणी ओतून बायको गेली तरी सॉक्रेटिस त्या बाकीच्या, ते आता उठले जे श्रोते, आता इतके कसे काय बसतील सांगा. एवढं महाभारत झाल्यावर बसतीलच कसे ते. सॉक्रेटिस म्हणले थांबा थांबा थांबा, काय काळजी करू नका. म्हणाले पाऊस पडायचा म्हणजे आधी गडगडाट होतोच, ढगांचा विजांचा कडकडाट होतो, आणि गडगडाट कडकडाट झाला की नंतर पाऊस पडतोय. तसंच झालंय म्हणे, काय काळजी करू नका, पण आपण आपला विषय पूर्ण करू. मला एवढंच सांगायचं, मायबाप हो, मोठी माणसं आपल्या जीवनामध्ये त्या विषयामध्ये रमून गेलेली असतात, त्या विषयाला समर्पित झालेली असतात. तुकाराम महाराज परमार्थ हा अधून मधून गरजेपुरता करणारे महात्मे नाही. सदा नाम घोष, सदैव त्या नामघोषात सेवेत. आता तुमच्या माझ्यासारख्याला प्रेरणा एवढीच घ्यायची की त्यांनी सदैव केला, आम्ही निदान नित्य नियमानं काही वेळ तरी करू. ज्ञानोबारायांनी जसं मायबापांनी खूप कष्ट घ्यावे आणि लेकरांना म्हणावं अरे आम्ही खूप पहाटे 3ला उठत होतो, तुम्ही निदान सकाळी 6ला तरी उठत जा रे. आईबाप म्हणतात का आपल्याला 3ला उठा? जुने माणसं 3ला उठायचे, बैल चारायचे, चांदणी निघाली म्हणायची. काय म्हणायचे? कशा डोंबल्याचं घड्याळण कशाचं काय, चांदणी निघाली. उठले सगळी माणसं, जनावरं चारायची, शेतात काम करायचं, रानात काम करायचं, जनावरं ढोरं शेळ्या बकऱ्या सांभाळायच्या. आणि मग तीच माणसं पुढे म्हणतात अरे निदान तुम्ही दिवस उगता तरी उठा, आम्ही भल्या पहाटे उठत होतो तुम्ही. तसं ज्ञानोबाराय तुकोबारायांनी फार परमार्थ केला, आमच्याकडून काय अपेक्षा केली. मला ही ओवी जी डोळ्यासमोर येते ती या मायबापासारखी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तरी गाय से करी यया 8 पहारा माझारी,
मोटके निमिष भरी देतो जाय. मूर्ती सावळी सतत खेळे हृदय कमळी खेळे हृदय कमळी शांती क्षमातया जवळी शांती क्षमातया जवळी जिवे भावे अनुसरल्या आले हरीचे विनाट आले हरीचे विनाट जिवे भावे अनुसरल्या आले हरीचे समर्पक प्रमाण दिलंय आमच्या बाळासाहेबांनी. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. आणि म्हणून सदैव हरिकथा सदैव नामघोष संतांनी केला. आणि आमच्याकडून अपेक्षा काय केली तरी गायसे करी यया आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी. काही सेकंद तरी देवासाठी द्या असं ते म्हणतात. आणि त्यातून आपल्याला समाधानाचा लाभ होईल. त्यातून जीवन सार्थकतेकडे जाईल. जीवनात सुखानुभूती आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून इथे तुकाराम महाराज म्हणतात सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता. विषय खूप मोठा आहे. समाधान व्यवहारातल्या कोणकोणत्या गोष्टींनी होत नाही, कुणाकुणाला झालं नाही. कोणकोणत्या संतांनी त्या समाधानाचा सर्वोच्च अनुभव घेतला. असं जरी काही मुद्दे पुढे घेऊन बोलायचं म्हटलं तर दिवसभर बोलतच राहावं लागेल. पण मलाही ते शक्य नाही. संत बोलतील, महात्मे बोलतील आणि आपल्यालाही वेळेचं बंधन आहे. पण महाराज म्हणतात या नामघोषानं भक्ती मार्गानं आमच्या जीवनामध्ये काय क्रांती घडली. तर सर्व सुखाचा अनुभव जीवनामध्ये झाला आणि सद्गुण रूपी सर्वालंकार प्राप्त झाले. अभंगाचं दुसरं सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख ल्यालो सर्व सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर आनंदे निर्भर सर्व सुख ल्यालो सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. विषय सुख संतांनी सांगितलं विषय सुख हे बापुड आहे. विषय सुख बाई बापुड येते शील. अर्थात जो परमानंद स्वरूप परमात्मा आहे त्याची भक्ती आहे आणि त्यातला जो आनंद आहे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. आणि म्हणून विषय सुख हे फार मोजका आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली. म्हणजे सर्व सुख श्रेष्ठ सुख नित्य सुख कशातून मिळतं ते भक्तीतून मिळतं. आपण बघा मी सांगतो आपल्याला आपण कितीही महागाची वस्तू खरेदी केली तरी तिचा आनंद 4-2 दिवसच असतो. आपण 5-25 लाखाची गाडी घेतली तरी तिचा आनंद पहिल्या सर्व्हिसिंगला परत जात नाही तोपर्यंतच आहे. कळलं का. आपण सगळेच त्याच्या अनुभवातून जातो. पहिल्या सर्व्हिसिंगला गाडी गेली की त्यांनी सांगितलेलं असतं फ्री सर्व्हिसिंग आणि तिथे गेल्यावर म्हणतात काढा बिल. अरे तुम्ही फ्री म्हणले बिल कशाचं. ते म्हणतात फक्त याच्यामध्ये मजुरी वजा केलेली आहे, बाकीचे ऑइलचे पैसे द्या, फिल्टरचे पैसे द्या, आमक्याचे द्या.
आणि मग आपण म्हणतो जुनी बरी होती बरं का, अजून वर्ष 2 वर्ष चालली असती गाडी आपल्याला. म्हणलं हाऊस होती, घे आता. विठाला 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 विठाला. अरे डोंबल्याचं सुख आहे, वाटतंय सुख. पेढे वाटतो माणूस इकडं, गाडी घेतली गाडी घेतली गाडी. ते पाहुण्याचं पोरग जातं खिळा घेऊन असं खरा 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 ओढतो त्याच्यावर. नव्या गाडीवर खरा खरा ओढलं तो म्हणतो काय आबुदी सुचली. या पाहुण्याच्या घरी चहा घ्यायला थांबलो, नव्या गाडीवर एवढं ओढलं हो. बरं आता लेकर येतील, लेकर काय करतील त्याचा काय नेम नाही. मुद्दा इतकाच आहे, संसारातली सगळी सुख तात्पुरती आहे, कारण त्याला नाश आहे. प्रत्येक सुखाला नाश आहे, अंत आहे. अध्यात्म सुखाला तुम्ही सेवा केली, मायबाप हो, तुम्ही दिंडी जेव घातली, हे सुख मरेपर्यंत टिकणार आहे आणि मेल्यानंतरही हे पुण्य सोबत येणार आहे. हे न संपणार आहे. पारायण केलं, भजन केलं, व्रत उपवास केले, तीर्थयात्रा केली, आईवडिलाची सेवा केली, गोरगरिबाची सेवा केली, हे पुण्य न संपणार, हा आनंद न संपणारा. आणि म्हणून सर्व सुख ल्यालो, हे भक्तीचं सुख ते आम्ही धारण केलं म्हणतात. ल्यालो धारण केलं. आणि सर्व अलंकार, तुकाराम महाराज तुम्हाला या अलंकाराविषयी ओढ आहे काय? महाराजांना अलंकार जगानं घालू नये असं महाराज कुठं लिहित नाही. बरं काही माणसांचा एक स्वभाव आहे, माईकवर बोलणाऱ्या माणसांचा, जी गोष्ट आपण करत नाही ना मग दुसऱ्यानं केली की त्याला नाव ठेवत राहायचं. आपण अंगठी घालत नाही ना मग अंगठी घालणाऱ्यावरच कीर्तन करायचं. बसलेल्यातल्याला वाटतं याच्या पोटात घालून द्या रे बाबा एखादी, हे काय बडबड बडबड डोक्याला कटकट झाली. तेव्हा हे बोलणाऱ्यांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे, श्रोत्यांचा अपमान हा टाळला पाहिजे. विठाला विठाला पण बहुतेक माईकवर बोलणारा तो कीर्तनकार असो का भाषण करणारा पुढारी असो, इथं आल्यावर भान राहत नाही, माणसं बेभान होतात. मग या जातीचा अपमान कर, कधी स्त्रियांचा अपमान कर, कधी एखाद्या जाती धर्माचा अपमान कर, कधी गरिबाचाच अपमान, कधी श्रीमंताचाच अपमान, कधी शिकलेल्यालाच अपमान, कधी अडाण्याचाच अपमान. समतोल साधता आला पाहिजे वक्त्याला. कुठलाही वर्ग समाजातला हा वाईट नसतो. प्रत्येक वर्गानं केलेले कष्ट आहे, त्याचे उपकार या समाजावरती आहे. स्त्रियांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणाही वर्गाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वाडवडील संतांनी हेच शिकवलं आम्हाला. आमचे ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज जर एखाद्या न्हावी बाबाचं उदाहरण सांगायचंय तर ते नुसतं न्हावी शब्द वापरत नव्हते, ते म्हणायचे न्हावी दादा. काय शब्द वापरायचे? शिकायचंय काय? नुसतं अहम ब्रह्म मम. अरे अहम ब्रह्म शिकले तुम्ही, पण माणुसकी शिकले की नाही? संस्कार घेतले की नाही? तुमच्या वाणीवर संस्कार व्हावे, जीवनावर संस्कार व्हावे. कुठल्याही सर्वसामान्य माणसावर वर्गावर बोलताना एकेरीवर बोलू नये, चुकीचं बोलू नये. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान. तुकाराम महाराज तुम्हाला अलंकार आवडतात. महाराजांना अलंकाराचे काही आकर्षण व्यक्तिगत नव्हतं. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे असं म्हणणारे तुकोबार आहे. छत्रपती शिवरायांनी दिलेले दाग दागिने परत करणारे जगद्गुरु तुकोबार आहे. पण ते आज म्हणतायत की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कोणते अलंकार? पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्ञान वैराग्य धर्म भक्ती सेवा पुण्य परोपकार असे हे जे सद्गुण आहे, सद्गुण हेच अलंकार आहे. आणि सद्गुणाच्या अलंकारांची शोभा संपत नाही. साध्या अलंकाराची शोभा काही काळ टिकेल. अलंकार असावेत, आमच्या माय भगिनींनी घालावे, पुरुष बांधवांनी घालावे, पण त्या अलंकाराच्या शोभेला मर्यादा आहे, हे ध्यानात ठेवावं. मर्यादित काळासाठी ते अलंकार आपल्याला शोभा देतात, पण तुमच्याजवळ असलेला माणुसकीचा दागिना अलंकार, सेवेचा अलंकार सांगतो मी आपल्याला. थांबा 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 थांबा, आता नाही.
आता नाही, आता आता आपण लँडिंगला सुरुवात झाली. विमानाचा लँडिंग गेअर ओपन केलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रमाण हे शेवटच्या 15 मिनिटात नको असतं. विठाला 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 विठाला. आणि हे आपण सुज्ञपणे सगळ्यांनी न सांगता ध्यानात घेतलं पाहिजे. त्याच्यातल्या त्यात आमच्यासारखा मास्तर उभा असल्यावर तरी हे सविस्तर ध्यानात घेतलं पाहिजे. तर कोणत्या वेळेला काय भलते नाना भलते ते प्रमाण. ते विमानाचं नाही का, त्यात मागं फार मोठी दुर्घटना झाली. खरं तर आपले अनेक बांधव त्याच्यामध्ये गेले. पण विमान लँडिंग व्हायला लागलं की त्याची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही जर परत उडवायचं म्हटले तर अपघात होण्याची शक्यता आहे. कारण शब्द दिलाय 12ला थांबायचा आणि 12ला नाही थांबलो तर हे माणसं म्हणतील हे वारकरी सुद्धा खोटेच आहे, खोटारडे. हे बिचारे जे आदरणीय मंडळी पुढे बसली आणि मग संपवायची जबाबदारी माझी एकट्याची आहे काय, आपल्या सगळ्यांची आहे ती वेळेत संपवायची. विठाला 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 विठाला. काय सांगत होतो मी? अलंकार. सामान्य अलंकाराची शोभा काही काळ आहे. सत्य हा अलंकार आहे. धर्मराजाकडे सत्य होतं. गांधीजींनी सत्याचा आग्रह धरला, अलंकार होता आणि जगभर गांधीजी त्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध झाले. प्रखर राष्ट्रनिष्ठा सावरकरांचा अलंकार होता. सावरकर म्हणजे राष्ट्रनिष्ठाच जणू मूर्तिमंत. टिळक राष्ट्रनिष्ठा आणि जहालमतवादी, पण तो अलंकारच होता. ध्यानात घ्या. हल्ली सगळी बेढब माणसं या महापुरुषांवर बोलतात, जे स्वतः शृंगारीत नाही, ज्यांचे विचार आणि वाणी. कोण गांधीजीच खरे म्हणतो, कोण सावरकर खरे म्हणतो. अरे तुमची लायकी काय त्यांच्यावर बोलण्याची हे तर पहिले एकदा सिद्ध करा. याला खोटं म्हणता, त्याला चांगलं म्हणता. आपण आपल्या पात्रतेप्रमाणे बोलावं. ही फार मोठी माणसं आहे आणि ती सगळीच माणसं आपल्यासाठी श्रेष्ठ आहे हे ध्यानात ठेवा. याला बरं म्हण, त्याला वाईट म्हण, ही धुसफूस आपल्यासारख्या अज्ञानी अडाणी निर्बुद्ध लोकांनी करू नये. विठाला विठाला. मुद्दा इतकाच आहे की हे अलंकार आहे. हनुमानजींकडे सेवा हा अलंकार होता. ज्ञानोबारायांकडे ज्ञान हा अलंकार होता. नामदेवरायांकडे भक्ती हा अलंकार होता. नाथ महाराजांकडे शांती हा अलंकार होता. तुकाराम महाराजांकडे वैराग्य हा अलंकार होता. आता याच्यावर जर बोलायचं झालं आणि या प्रत्येक अलंकारावर एका महात्म्याची कथा, तर महिनाभर कथा होईल गावामध्ये. काय होईल? हे शब्द किती मोठे पहा संतांचे. एका चरणावर महिनाभर कार्यक्रम चालेल. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. विठोबा रखुमाई